पाटील काय म्हणते गोकुळ शुगर? काय नाही, आज प्रशासनासोबत चर्चा झाली. जोरा सांगा. तहसीलदार साहेबांनी आज आम्हाला बोलवून घेतलं होतं आणि आमचे काही ठराविक 8-10 शेतकरी होते. आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की RRCची कारवाई मी आता करतोय, मला आदेश आलेले आहेत, मी नोटीस काढून त्यांना पाठवून हे करतो आणि तुम्ही आंदोलन स्थगित करा अशी त्यांनी प्रशासक म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे त्यांनी विनंती केली. पण आंदोलक म्हणून आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत. आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही आणि आमची भूमिका आडमुठी नाही. आम्ही हक्काचे कष्टाचं मागतोय. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळत नाहीत, आमच्या खात्यावर जमा होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उठणार नाही असं आम्ही त्यांना ठाम सांगितलं आहे. आणि एक विनंती केली किंवा आपण प्रशासन म्हणून आम्हाला आंदोलकाला गावगाड्यातला गोरगरीब शेतकरी आहे किंवा त्यांच्या पाण्याची, त्यांना सकाळच्या शौचविधीची व्यवस्था आणि प्रशासनाच्या वतीने जे काय मेडिकल आरोग्याच्या सुविधा आहेत त्या आम्हाला तुम्ही पुरवाव्यात. आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे, संवैधानिक पद्धतीनं. लेखी दिले का? RRC म्हणजे कारखान्यावर कारवाई करतो म्हणले. हो, कारखाने. कोणाची सही आहे? पत्र दाखवा जरा. पत्र सन्माननीय तहसीलदार साहेबांचं, तहसीलदार कार्यालय दक्षिण सोलापूर. आजचंच आहे, जमदाडे सरांचं आहे. हां. आता मग तुम्ही मग उठणार काय? कसं आहे? नाही, उठाचा विषयच नाही. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत चालू राहील. प्रशासन म्हणून ते त्यांची कारवाई करतील, आंदोलक म्हणून आम्ही आमची भूमिका ठाम आहे. कारण इथून उठून जाऊन मी पैसे मिळतील का नाही आम्हाला गॅरंटी नाही. धोत्रीच्या गोकुळ शुगर फॅक्टरी जी आहे, साखर कारखाना, त्या साखर कारखान्यानं सोलापूर नाही, तुळजापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, अक्कलकोट तालुक्यातील कुर्नूर किंवा आजूबाजूचे जे खेडेगाव आहेत, या शेकडो शेतकऱ्यांची ऊस बिले थकवलेली आहेत. काही जणांची 1 वर्षाची बिलं थकलेली आहेत, काही जणांची 2 वर्षाची थकलेली आहेत, काही जणांची 6 महिन्यापासून ऊस बिल थकलेले आहेत. या थकीत ऊस बिलासाठी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी, धाराशिव, लातूर, ज्या शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, बळीराजा म्हणतो, संपूर्ण जगाची जी सृष्टी ज्याच्या हातात आहे, म्हणजे शेतकरी उगवला तरच आपण खातोय, अशा या शेतकऱ्याला आज रात्री, जे आता रात्रीचे जवळपास 8-8:15 वाजलेले आहेत, रस्त्यावर जेवण करण्याची वेळ आलेली आहे. आणि गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी हे शेतकरी गोकुळ शुगर विरोधात फक्त एकाच गोष्टीसाठी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत की आमचे हक्काचे जे पैसे आहेत, आम्ही तुम्हाला तळ हाताप्रमाणे जपून जो ऊस तुमच्या कारखान्याला टाकलेला आहे, त्या ऊसाची बिल, म्हणजे ते ऊसाचे जे बिल आहे, पैसे आहेत, ते आम्हाला द्यायची मागणी. या ठिकाणी ॲडव्होकेट पाटील देखील आहेत, हे देखील या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना तहसीलदाराचं पत्र मिळालेलं आहे की बाबा आम्ही कारखान्यावर RRCची कारवाई करू, मात्र जोपर्यंत आमच्या हक्काचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा पवित्र केलेला आहे. अनेक शेतकरी जे आहेत रात्री याच ठिकाणी झोपत आहे. तुम्ही बघू शकता काही शेतकरी या ठिकाणी शेंगा खातात. सगळे काका काय चाललंय? जेवण कुठे आहे? शेंगा कुठल्या गावचे? काजीकडून अक्कलकोट तालुका. किती एकर आपलं ऊस गेलाय कारखान्याला? पुढे या दादा, तुम्ही ह्यांची बाईट दाखवा. किती एकर ऊस गेलाय? 4 एकर ऊस होतं. 328 टन झालं. बरं, काय बिल मिळालं नाही? मिळालं नाही. किती महिने झाले? काय आता 6 महिने म्हणजे 6 महिने. 12 महिने ऊस, 14 महिने ऊस सांभाळलो. फोन करत करा. 14 महिने ऊस सांभाळलो आणि ऊस पाठवून 6 महिने झाले. 12 महिने 14 महिने ऊस सांभाळलो आणि त्याला खर्च केला 5-25 हजार. बरं. आणि पुन्हा खर्च करून पाठवून 6 महिने पुन्हा चुकीने मिळाली नाही आम्हाला. काय म्हणते कारखानेवाले? भेटायला तरी ती गाठ पडायला तरी नाही ती. कसं करायचं? शेतकरी कसं करायचं? कसं पेरणी करायचं? कसं जगायचं? आम्ही शेतकरी आता शेती वगैरे असेल, आहे, जनावरांचं वैरण असेल किंवा घरातले मंडळी त्यांना सोडून इथं आंदोलनाला बसले तुम्ही. मग विलाज नाही, पैसेच नाही, ते कसं करायचं? पैसे नाही, पैशासाठी बसतो, बिलच नाही, कसं करायचं? जगात घरदार सोडून इथं झोपताय का? जेवण जेवण नाही का? शेंगा खाल्लो आता. जेवण नाही, मग जेवण शेंगा खाल्लो. 4 शेंगा कोण पुढे या. तुम्ही कुठले सांगा? आम्ही तुळजापूर तालुका खुदाडी गाव. धाराशिवचे. किती एकर गेला ऊस? 2.5 एकर. 2.5 एकर. बरं, तुमचं बिल अडलंय? आता डिप्लोमाचा खर्च आहे, पैसे भरायला पैसे नाही ते. बरं, मुलगा डिप्लोमाला आहे? मुलगी ऍडमिशन आहे. किती भरायचे? 80-90 हजार रुपये भरायचे ते. कसं करणार मग आता? काय करावं? शेत विकावं लागेल.
त्याला बी कोण नाही, पैसे रोख मागला तुम्ही तुम्ही कुठल्या गावचे आहे? तुळजापूर तालुका. तुमचं अडकलंय. हे बघा हे सर्व शेतकरी मी शेतकरी बिल्लासाठी तर बसलो आणि चालूवर माझं बैल मेलं. बैलाला आता एकच बिल थांबलंय. विचारायला आमचे गाजीपूरमध्ये लोक आहेत बिल्लाला आता बैलाला पैसे बैल घेऊन बैल तुम्ही बोला. हा इकडे बोला. हा चाळीसगावचे लोक आम्ही एकाचंही बिल मिळालं नाही. आज 7 महिने झाले. बर आता इथं पैसे मिळाल्याशी आम्ही जाणार एवढी जायची अपेक्षा. बघा हा आता यांच्या यांच्या हातात घड्याळ आहे. आता किती वाजले? टायमिंग घड्याळ बघा. टायमिंग 8:30 वाजलेत. गेल्या 2 दिवसापासून म्हणजे आजचा उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि हे सर्व जे शेतकरी आहेत ते कुठले अतिरेकी नाहीत किंवा कुठून दुसऱ्या देशात उभावं लागत आहे, इथंच ते जेवण करत आहेत आणि आज 3रा दिवस आहे. अजून आणखीन काही शेतकरी आहेत, आपण जाऊया. ही आजी आहे. ही आजीची आपण मुलाखत बघितली असेल. 2 दिवस झाले. 2 दिवस झाले आपल्या चॅनलवर मुलाखत येत आहे. हे बघा इथं जेवण. कुठल्या गावचे तुम्ही? या आपल्या बसा इकडे बसा. यांचं बघा हे जेवण चालू आहे. काय करतात जेवण? भाकर इकडे दाखवा. काय जेवण करताय बघा. हे शेतकरी आहेत आपले आणि त्यांच्या घामाचा पैसा मिळावा यासाठी या ठिकाणी ते उपोषणाला आंदोलनाला बसलेले. भाकर असेल, डाळ असेल, चटणी भाकर खात आहेत. कुठल्या गावची तुम्ही? जोरात सांगा, कॅमेरा समोर सांगा. अणदूर धाराशिव उमरगा तुळजापूर तालुका. तुळजापूर. किती एकर ऊस गेलं आपल्या कारखान्याला? 2 एकर. 2 एकर. बिल मिळालं नाही. 60 टन ऊस गेला, 1 रुपये दिला नाही. 1 रुपया दिला नाही. आणि त्या ऊसाला 1 रुपयाचा एक खात टाकला नाही. असं उदरनिर्वाह करायचं प्रत्येक गोष्टी. तुमचं काका हे तर जवान आहेत बघा. जय जवान जय किसान असं आपण म्हणतोय. शेतकरी तर आंदोलनाला बसलेले आहेत, मात्र एक देशाच्या सीमेवर जे लढलेले आहेत. कुठल्या खात्यात होतं तुम्ही? बीएसएफला होते आर्मीमध्ये सेवानिवृत्त झालेले म्हणजे आर्मीमध्ये सेवानिवृत्त झालेले हे आपले बांधव आहेत, शेतकरी आहेत. त्यांचं देखील बिल अडलेलं आहे. ते देखील 3 दिवसापासून या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी चटणी भाकर खात आहेत. आपलं घरदार शेत सगळं सोडून फक्त ऊसाचं बिल मिळावं यासाठी हे सर्व शेतकरी या ठिकाणी उघड्यावर आहेत. ना त्यांना कशाची सुरक्षा आहे, ना कुठल्या टॉयलेटची व्यवस्था आहे, पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय आहे. असंच या ठिकाणी कडक ऊन असताना रात्री या उघड्यावर या ठिकाणी अशा ज्या पालीवर या ठिकाणी झोपत आहेत. काय म्हणा तुमची पुढची मागणी काय आहे? 3रा दिवस आहे मेजर. 3रा दिवस आहे. मुलाचं लग्न आहे. कधी आहे? पहिलं एप्रिल महिन्यात लग्न होतं. हां तरी एप्रिल महिन्यात या पैशामुळे लग्न करू शकत नाही. हां आता 2 जुलैला पुढे तारीख ढकलली पाहुण्याला सांगू. 2 जुलैला मुलाचं लग्न ठेवलेलं आहे. तारीख पुढे ढकलली. तारीख पुढे ढकलली. आता इथं झोपताय का? इथं जेवण उघड्यावर हो इथंच आहे. कोण येतंय का नाही विचारपूस करायला? आमदार खासदार आतापर्यंत कुणी आलेलं नाही. हा आमदार हे बघा हे महत्वाचं घ्या. ज्यांना आपण लोकशाही पद्धतीमध्ये निवडून देतो, ज्यांना निवडून दिलेलं आहे, आपल्या भागातील आमदार खासदार मंत्री हे या ठिकाणी फिरकलेलं नाहीये. एकही आमदार या ठिकाणी आलेला नाहीये. म्हणजे तुळजापूरचे शेतकरी आहेत, त्यांचा आमदार असेल आणि सोलापूर अक्कलकोटचे काही शेतकरी आहेत, उमरग्याचे आहेत, धाराशिव मधले आहेत. कुठलाही खासदार आमदार या ठिकाणी येत नाहीये. काय येत नाहीये? त्यांच्याशी या विषयाशी देणं घेणं नाही असं त्यांना जर वाटत असलं तरी या शेतकऱ्यांचा हा ज्वलंत विषय आहे. काही जणांच्या घरात लग्न आहे, काही जणांना दवाखान्यासाठी पैसे पाहिजेत, काही जणांना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजेत. ऊस घातलेला आहे, कारखान्यावर कारवाई का होत नाही, पैसे का मिळत नाही, असा एकच सवाल तुमचा आहे. तुमचा एकच प्रश्न आहे, पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे. आमची ऊस बिल मिळालं पाहिजे. ऊस बिल मिळालं पाहिजे. कोणाचा फोन आमदार खासदार कोण आले का उपोषणाला? आता आपण आणखी तिकडे जाऊयात. ही व्यथा तुम्हाला दाखवण्यामागचं वास्तव काय आहे? कारण आपल्या जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे दररोज आंदोलन होतात, उपोषणे होतात, मोर्चे निघतात. मात्र हा शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. 3 दिवसापासून आपला मायबाप शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर झोपतोय, उघड्यावर जेवतोय. यांना विचारण्यासाठी कोणीही येत नाहीये. या ठिकाणी जेवण सुरू आहे. काय हे बघा शहरात राहणाऱ्या लोकांनी या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली पाहिजे. हा आपला मायबाप शेतकरी आहे, दिवस रात्र शेतात कष्ट करतोय
आणि आज या शेतकऱ्याला या ठिकाणी आपल्या हक्काच्या ऊस बिलासाठी रस्त्यावर जेवायची वेळ आलेली आहे. कॅमेरामॅन थोडं पुढे या. बघा चटणी भाकर खातोय आपला शेतकरी. आपल्या पूर्ण जगाची भूक भागवणारा हा शेतकरी आज अडचणीत आहे. बघा आपापला डबा शिदोरी गावाकडून आणलेली भाजी भाकरी खातोय. आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. कोणताही आमदार खासदार फिरकलेला नाहीये. शेतकरी आपापल्या दमावरच या ठिकाणी आंदोलन करत आहेत. प्रशासन आंदोलन मागे घ्या सांगतोय, मात्र जोपर्यंत ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे. दिवसाच्या गरमीमध्ये रात्रीच्या उकाड्यामध्ये असा हा आकाशाखाली या ठिकाणी झोपलेला हा शेतकरी बांधव. काका कुठल्या गावचे तुम्ही सांगा जरा. तुळजापूर तालुका. बरं, काय आंदोलनाचा 3रा दिवस आहे. काय काय नाही अजून कोणच आले आमच्यापर्यंत. पोलीस नाही. हे बघा केळी असेल. उपवास आहे का? उपवास मागून खाऊ एकादशीचा उपवास. कुठं आला डबा? गावाकडनं मागितलं. गावाकडनं. बघा म्हणजे डबा खायला देखील गावाकडनं. तुम्ही सांगा दादा कुठले तुम्ही? आम्ही नळदुर्गचे आहेत. पोलिसाचं कुठलंही संरक्षण नाही. रात्री अपरात्री कारखानदाराचा जे चेअरमॅन आहे त्याच्याकडनं आमच्यावर हल्ला होऊ शकतो. या ठिकाणी स्त्रिया झोपलेल्या असतात, रात्री पुरुष मंडळी आमचे आई वडील इथं झोपलेले असतात. कुठलंही पोलिसाचं संरक्षण नाही. ज्यावेळेस आमचं आंदोलन झालं त्यावेळेस 50 शेतकरी तर 50 पोलीस सगळे इथं उभारून होते. पण आता या ठिकाणी जे काही आंदोलन सुरू आहे आमचे नेते अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काही सुरू आहे. आम्ही इथं रात्र दिवस आज 3रा दिवस आहे. आम्ही इथं ठाण मांडून आहे आणि आम्हाला आंदोलन मागे घेण्यास तात्काळ प्रशासनानं सांगत आहे, तसं पत्र दिलं आहे. पण आम्ही कुठलंही आंदोलन मागे घेणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यामध्ये फूट पडणार नाही. काल मंडप टाकताना वाद झाला तुमचा आणि पोलिसांमध्ये. मंडप टाकू नका म्हणून 2-3 गाड्या आल्यात, RCQ पथक आलं. पण आज रात्री तुम्हाला म्हणजे एक भीती आहे की बाबा कारखानदारांकडून हल्ला होऊ शकतो. पोलीस संरक्षण आहे का तुम्हाला? नाही, पोलीस संरक्षण नाही. काल मंडप आम्ही टाकत होतो, ते मंडप उघडून टाकण्याचं एका पोलिसांनी अर्वाच्य भाषेमध्ये शेतकऱ्याला धमकावत आहेत. त्यावेळेस मार्शल आर्ट, CP, SP सगळे इथं हजर राहिले आणि आम्ही रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर आंदोलन परत घेण्यास मज्जाव करण्यात आला. तर आम्ही त्यांचा आदेश राखून, मान राखून, तहसीलदाराचा आदेश पाळून आम्ही आंदोलन मागे घेतलं. पण आज कुठलीही व्यवस्था इथं नाही. ना पिण्यास पाणी नाही, ना इथं शौचालयाची व्यवस्था नाही. मेन जे स्त्रिया आहेत, पुरुष मंडळी एखाद्या कार्यक्रम इथं ऍडजस्ट करू शकतात, पण स्त्रिया जे आहेत ते शौचालय आणि मूत्र विसर्जनासाठी जायचं कुठं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकरी आपल्या थकीत ऊस बिलासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, मात्र रात्री अपरात्री काही महिला देखील आहेत. शौचालयाची व्यवस्था, पोलीस बंदोबस्ताची मागणी त्यांची आहे आणि ही व्यथा आहे. ना कुठल्या 5 स्टार हॉटेलवाल्यांचं किंवा कुठल्या मोठ्या उद्योगपतींची मुलं नाहीत. ही आपली शेतकरी आहेत, शेतकरी बांधव आहेत. त्यांच्या हक्काचा पैसा मिळण्यासाठी आंदोलनावर बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता वयस्कर महिला आहेत, विशेष म्हणजे वयस्कर महिला आहेत. काही जण या ठिकाणी उद्या एकादश आहे, आज गुरुवार बुधवार उपवास आहे, एकादश आहे. बघा तुम्ही हे चित्र लोकप्रधान न्यूज चॅनलवर तुम्ही बघू शकता. गेले 2 दिवसाची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवली आंदोलनाची. मात्र आता आज बुधवार रात्रीचे 8:30 वाजले तरी या ठिकाणी कोणी फिरकलेलं नाही. या ठिकाणी याच उघड्यावर या ठिकाणी हे बघा, हे काही जणांनी आपलं गाठोडं असेल, टावेल असेल किंवा जेवणाचे डबे असतील ते आणलेलं आहे. आणि या ठिकाणी हे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोरील दृश्य आहे. बघा, खरं म्हणलं तर या शेतकऱ्यांच्या या विषयी लोकप्रतिनिधींनी जातीनं लक्ष घालून यांचा विषय मार्गी लावला पाहिजे. मात्र तसं होताना दिसत नाहीये. रात्री याच ठिकाणी झोपत आहेत, याच ठिकाणी जेवण चालू आहे आणि याच ठिकाणी दिवसभर आंदोलन या आपल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे. ॲडव्होकेट पाटील आहेत आपल्या समोर. शेवटचं सांगा, तुमची काय मागणी असणार आहे? आज 3रा दिवस आहे आणि तुम्हाला प्रशासनाचं पत्र आलेलं. बसा दादा पुढं. थोडक्यात सांगा काय भूमिका आहे तुमच्या? आमची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे. आमचं एवढंच मागणं आहे शासनाला, या जिल्हाधिकारी साहेबांना, की त्यांनी लवकरात लवकर RRCची कारवाई करावी. संबंधित कारखान्याचा कारखाना विका, त्याचं जे काय विकायचं आहे विका, पण आमचे पैसे आम्हाला द्या. आम्ही काय त्याच्यावर दबाव टाकून किंवा त्याच्या घरचं काय मागत नाही. जे दिलं हक्काचं आहे. आम्ही रक्ताचं पाणी करून ते पिकवलेला ऊस आहे,
जर आम्ही आमचंच माल इकून जर 7-7 महिने आम्हाला पैसे मिळत नसतील, नियम काय सांगतोय म्हणजे नियम हा FRP म्हणा सांगतोय, किंवा ऊस घातलेला नियम काय म्हणजे शेतकऱ्याला ऊस किती दिवसात दिलं घातलेला पाहिजे? नियम आहे की कारखान्याला ऊस गेला दिवसात? 14 दिवसात FRP प्रमाणे पैसे मिळाले. हे लक्षात घ्या, 14 दिवसात ऊस जेव्हा शेतकरी घालतोय कारखान्याला त्या ठिकाणी ऊस घातल्यानंतर म्हणजे ती ऊसाची जी प्रक्रिया झाल्यानंतर 15 दिवसात संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात ऊसाचं बिल जमा व्हायला पाहिजे असा FRP कायदा आहे ना. हो. पण 6-6 महिने झालं, वर्ष झालं, 2-2 वर्ष झालं, अद्याप बिल मिळत नाही. 2 वर्षापासून शेतकऱ्याचं, काही शेतकऱ्यांचं 2,34 लाखाची रक्कम आहे आणि आता चालू गळीत हंगामाची जी रक्कम आहे जवळपास 130,46,25,000 यावर्षी चालू हंगामाची. आमच्या हक्काचं द्या, कुणाचं 8 लाख आहे, कुणाचं 7 लाख आहे. चेअरमॅन कोण आहे? दत्ता शिंदे हे बघा, गोकुळचे. हा जो सर्व आंदोलन जे सुरू आहे, गोकुळच्या दत्ता शिंदे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, चेअरमॅन, त्यांच्याकडे ही मागणी आहे. मात्र 3 दिवसांपासून विविध वर्तमानपत्रात या आंदोलनाच्या बातम्या येत आहेत, चॅनलच्या माध्यमातून बातम्या येत आहेत. मात्र गोकुळ शुगरकडून आम्ही या तारखेला पैसे देऊ किंवा तुम्ही आंदोलन मागे घ्या किंवा तुम्ही माझ्याशी चर्चा करा असा कुठलाही मेसेज कारखान्याकडून आलेला नाही. बघा, 3 दिवस झालेत म्हणजे सगळ्या नॅशनलला बातम्या लागल्या, लोकलला लागल्या, पेपरला लागल्या. त्या बातम्या त्या दत्ता शिंदेने बघितल्या देखील असतील, मात्र अजूनही त्यांच्याकडून कुठलाही शब्द आलेला नाहीये. उलट प्रशासनाने याची थोडीफार दखल घेतली म्हणावं लागेल. आज या ठिकाणी 27 मेला पत्र दिलेलं आहे की गोकुळ हंगाम 2025-26 मधील थकीत FRP रकमेबाबत RRC कारवाई आम्ही करू असे पत्र तहसीलदार दक्षिण सोलापूर किरण जमदाडे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. मात्र नुसतं कागदी घोडे चालवून काही उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांच्या पदरात, शेतकऱ्यांच्या खात्यात जोपर्यंत ऊसाची बिलं मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. आज जवळपास म्हणजे 47 गावच्या लोकांचे आमच्याकडे अधिकृत म्हणजे आले. 47 गावचे बिल मिळालं नसेल. बिल मिळालं नसेल. त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातले आहेत, त्याच्यामध्ये मोहोळचे आहेत, बार्शीचे आहेत, अक्कलकोट तालुक्यातले आहेत, मैंदर्गी, त्याच्यानंतर आम्ही उमरगा तालुक्यातले आहेत, तुळजापूर तालुक्यातले आहेत. म्हणजे 2 जिल्ह्याचे शेतकरी आणि सीमावर्ती भागातील काही लोक की ज्यांची बिलं गेले. या आंदोलनाचं स्वरूप बघून स्वतःहून पाठिंबा द्यायला आणि अप्रोच याच्यामध्ये सहभाग आज घ्यायला तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस. पुढची दिशा काय ठरली? नाही, आमची दिशा ठाम आहे. इथं दिशा ठरवायचा विषय नाहीये, कारण आम्ही सगळं ठरवून या ठिकाणी बसलोय. आमची रास्त एक मागणी आहे. आमचं आंदोलन संवैधानिक पद्धतीनं आहे, लोकशाहीला धरून आहे. आमचं काय शहरातल्या लोकांशी वाकडं नाही, प्रशासनाचं वाकडं नाही, इव्हन या चेअरमनचंही आमचं वाकडं नाही. बरोबर आहे. आम्ही काय त्याचा बंधारा रेटलेला नाही आणि तो काय आमचं भावकीचं भांडण नाही. बरोबर. आणि आम्ही त्याच्या घरचं मागत नाही. आम्ही तुम्हाला माल घातलाय, तो तुम्ही विकलाय आणि त्या विकलेल्या पैशातून तुम्ही मजा मारताय. फॉर्च्युनर मध्ये हिंडताय, बायकोला 2-2 कोटीच्या गाड्या देताय, तुम्ही मोठं कोट्यावधी रुपये खर्चून लग्न केलं पुण्याला, त्याच्यामध्ये 500-500 का 1000 का 2000 रुपयाचे एक ताट दिला, 800 रुपयाचे. तुम्ही पाहुण्याला 800चं 1000चं ताट खाऊ घालता, ज्याला आम्ही रुपयाला मोहताज आहे. आम्हाला सकाळी एकानं नाश्ता खाऊ घातला, आज दिवसभर उपासाची केळी एकानं आम्हाला आणून दिली. अहो, आम्ही जगाची पोशिंदे आहे. काही शेतकऱ्यांचे गावाकडे डबे येत आहेत, मग ज्यांचे डबे आले ते लोकांचं कसं असं चालू मागून का? आज सकाळी आम्हाला बागलकोटे म्हणून एक परिवार आहे, त्यांना आमची दया आली. असं तुम्ही जसं बातम्या करताय, तुम्ही हे वास्तव दाखवताय, हे वास्तव बघून ते बागलकोटे परिवाराने आम्हाला सकाळी उपीट आणि एकादशीच्या लोकांना साबुदाणा दिला. आज काही लोकांनी आम्हाला खरडा आणि भाकर लोकांनी आणून दिली. त्याच्यावर आमचं गुजरात चालू आहे. ज्यांची गावं 10-20 किलोमीटरच्या अंतरावर जवळ गाव आहे, त्यांचे डबे यायला लागले. आता 70-80 किलोमीटरच्या लोकांना येणार कसं? जाण्या येण्याचा खर्च मोठा आहे. पोलीस काय म्हणतात म्हणजे आजच्या या घडीला? आत्ताच्या घडीला आम्हाला पहिल्या दिवशी पोलिसाचा त्रास झाला नाही, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आम्हाला विनाकारणच त्रास दिला. मंडपच्या कारणावर? मंडप सावली मागतोय साहेब. आम्ही 42 डिग्रीमध्ये उन्हात एवढे 200 शेतकरी कसे बसणार आहेत सांगा आम्हाला. आम्हाला एवढ्या ह्याच्यामध्ये आम्ही बसणार कसं ते सांगा. बघा, आज महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला आम्ही परवानगी मागितली, त्यांनी म्हणले कागदपत्र द्या. आम्ही काय 40 गावच्या शेतकऱ्याचा 7 लिहून द्यायचं काय याला कागद? काय द्यायचं सांगा? याची फीस लागते, याचे पैसे भरा म्हणले. रुपया गोळा करून आम्ही ही करू लागला. आमचेच पैसे मागूला आम्ही शासनाला. बघा, आणि यानं पैसे भरा म्हणते. कुठले भरायचे? खूप म्हणजे किती अन्याय आहे आमच्यावर. एक तर शेतकऱ्यांची बिलं थकलेली आहेत, शेतकरी कर्जबाजारी होतोय.
त्यांच्या बिलांची मागणी होत आहे. दुसरीकडे लोकशाही पद्धतीनं शेतकरी आंदोलनाला बसलेला आहे. ना प्रशासन कुठली दखल घेत आहे, ना कुठले लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत. पण कुठलाही म्हणजे गोंधळ गोंगाट किंवा लोकशाही सोडून कुठलाही आंदोलन न होताना या ठिकाणी हे शेतकरी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना केळी दिलेलं आहे, जेवण दिलेलं आहे, कोणी पाणी दिलेलं आहे. आणि आजही हे शेतकरी म्हणजे आज तिसरा दिवस आहे, उघड्यावर झोपत आहेत, याच ठिकाणी रोडवर बसून जेवत आहेत. याची प्रशासनाने गंभीरतेने दखल घेणं गरजेचं आहे. कारण हे शेतकरी आहेत, हे आपले बांधव आहेत, हे आपले मित्र आहेत. आणि RRC कारवाई करून चालणार नाही. त्या कारखान्यावाल्याने हक्कानं सांगावं की बाबा मी तुमचे पैसे देतोय. आणि दुसरीकडं त्या डायरेक्टरकडून कुठलीही म्हणजे मेसेज, फोन किंवा पत्र या शेतकऱ्यांना आलेलं नाही आहे. आणि आज तिसरा दिवस हे सगळे शेतकरी बांधव आंदोलनामध्ये आलेले आहेत. आज बुधवारचा वार आहे, 8:30-9 वाजलेले आहेत. हे व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण हे शेतकऱ्यांची व्यथा जी आहे सोलापूरमध्ये, सोलापूरचे शहरातील लोकांनी, त्या साखर कारखान्यावाल्यांनी, लोकप्रतिनिधींनी बघावं की आज तुम्हाला मतदान करणारा, तुम्हाला भरभरून देणारा शेती पिकातून हा शेतकरी आज उघड्यावर बसलेला आहे. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे, कोणाला शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, कोणाच्या घरी लग्न आहे, कोणाचा दवाखाना आहे. आणि आज हा शेतकरी आपला या ठिकाणी तिसऱ्या दिवशी आंदोलनाला बसलेला आहे. याची गंभीर दखल लोकप्रतिनिधींनी तरी घ्यायला पाहिजे आणि यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. हाच उद्देश आमच्या लोकप्रधान न्यूज चॅनलचा आहे. जवळ साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.